Brought to you by V-Guard. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांनी काल शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्याच्या दिवशी आक्षेपार्ह अशा पद्धतीची वक्तव्य केली। अजितदादांचा महायुतीमध्ये प्रवेश आणखी जरा उशिरा झाला असता तर बरं झालं असतं असं म्हटलं। त्याचबरोबर रायगड लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून देखील आज त्यांनी एक आक्षेपार्ह विधान केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमच्यामुळे रायगडची लाज राखली गेली आणि अतिशय आक्षेपार्ह शब्द त्यांनी त्या ठिकाणी वापरले। ते शब्द मी उच्चारणार नाही, परंतु महायुतीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीचा समन्वय राहावा आणि एकोप्याने या निवडणुकीला सामोरं जात असताना तिघांची भूमिका एक सूत्र पद्धतीची असावी अशा पद्धतीची जबाबदार नेत्यांकडून अपेक्षा असताना अत्यंत बेजबाबदार पद्धतीने प्रदेशाध्यक्ष आमचे तटकरे साहेबांच्या बाबतीमध्ये रामदासभाई कदम वक्तव्य करतात। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार। मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रामदास कदम यांचं त्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये योगदान किती आहे। त्यांच्या स्वतःच्या खेड मतदारसंघामध्ये 7,000 मतांनी लोकसभेला तटकरे साहेबांना मतं कमी मिळाली आहेत, ज्या ठिकाणी त्यांचा मुलगा त्या ठिकाणी आमदार विधानसभेचा सदस्य आहे। इतर जे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी सर्वांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे, परंतु रामदास कदम जे त्या ठिकाणी कॉलर उडवून सांगतात की आम्ही लाज राखली, तुम्ही लाज राखणारे कोण आहात? तुमचं जर तेवढं मूल्य असतं तर तुम्हाला कदाचित मंत्रिमंडळामध्ये एकनाथभाई शिंदे साहेबांनी स्थान दिलं असतं ना। त्यामुळे तुमची जी पात्रता आहे ना, ती पात्रता जेवढी आहे त्याच पात्रतेमध्ये तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी ठेवलेलं आहे, म्हणूनच तुम्हाला मंत्री केलेलं नाहीये। आणि तुमच्या अशा वक्तव्यामुळे विनाकारण महायुतीमध्ये संभ्रम असेल, संशय असेल, कार्यकर्त्यांमध्ये चुकीच्या पद्धतीचा मेसेज जातो। काल तुम्ही म्हणालात अजितदादा आणखी उशिरा आले असते तर बरं झालं असतं। जर फडणवीस साहेबांच्या बरोबरचा शपथविधी जो झाला होता तेच सरकार कंटिन्यू राहिलं असतं तर तुम्हाला मुख्यमंत्री पदाची संधी कुठून मिळाली असती? या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच राहिले असते आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादाच राहिले असते। राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार राहिलं असतं आणि तुम्हाला विरोधी पक्षातच बसावं लागलं असतं टीका करत। वर्धापन दिनाच्या दिवशी ज्येष्ठ नेते म्हणून सन्मानाने तुम्हाला भाषण करायला संधी काय दिली तर तुम्ही काही बरवायला लागले आणि आम्ही ऐकून घ्यायला काय मोकळे आहोत का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आहे अजितदादांना मानणारा कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा वर्ग या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये आहे आणि आमचं संघटन, आमची ताकद ही ओळखूनच भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठींनी आम्हाला सोबत घेण्याचा निर्णय घेतला। जरा याचाही विचार करा की भाजप आणि शिवसेनेची मेजॉरिटी असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अजितदादांच्या गटाबरोबर आलेल्या सर्वांसकट का त्यांना सगळ्यांना घेतलं गेलं असेल याचा कधीतरी सखोलपणे तुम्ही चिंतन करा। आमचं ते महत्त्व आहे, आमचं ते मूल्य आहे आणि म्हणूनच आम्हाला घेतलेलं आहे आणि तुम्ही आम्हाला जागा दिली। रायगडची जागा रामदास कदमांनी आग्रहाने मागून घेतली असं तुम्ही म्हणताय। अहो, रायगडची लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील तटकरे साहेब त्या ठिकाणी विद्यमान खासदार होते, आधीच होते। हे सरकार महायुतीमध्ये आल्यानंतर ते खासदार नव्हते झाले, ते आधीच खासदार होते। विद्यमान खासदार असल्यामुळं ती जागा नैसर्गिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे येणारच होती। तुमचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? तटकरे साहेबाला निवडून आणण्यामध्ये ना तुमचं योगदान, ना ती जागा राष्ट्रवादीला काँग्रेस पार्टीला मिळवून देण्यामध्ये तुमचं योगदान। निश्चितपणे शिवसेनेच्या इतर आमदार सहकाऱ्यांचं, भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी योगदान आहे, परंतु रामदास कदम यांनी उलट त्या ठिकाणी 7,000 कमी मतं दिलेले, 7,000चं त्या ठिकाणी मायनस आहे। तिथून विरोधी पक्षाच्या असलेल्या गीतेंना तुमच्याकडून लीड मिळालेला आहे। काय नैतिकता आहे तुम्हाला बोलायची?
तुमच्या स्वतःच्या मतदारसंघातून तुम्ही उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला लीड देता आणि तुम्ही दुसऱ्या बाजूनं आम्ही तुमची लाज राखली असं म्हणता. उलट एकनाथ शिंदेची लाज तुम्ही घालवलीत, शिवसेनेची लाज तुम्ही घालवलीत. ज्या वेळेला उजळ माथ्यानं त्या भाषण करता त्यावेळेला आपल्या स्वतःच्या मतदारसंघात आपण काय नेमकं केलेलं आहे, काय योगदान दिलेलं आहे याचं काय परीक्षण निरीक्षण करता की नाही. त्यामुळे रामदास कदम यांना जबाबदारीनं बोलण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या पाहिजेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते, सर्व प्रवक्ते, सर्व प्रमुख लोक हे अत्यंत संयमानं आम्ही त्या ठिकाणी बोलत असतो, वागत असतो. आमच्याकडून कधीही कुठल्याही नेत्याचा त्या एखाद्या पक्षाचा अधिक्षेप होईल, कुठेही त्याला अवमानित वाटेल अशा पद्धतीची वक्तव्य केली जात नाही. 3 पक्ष आहेत, भांड्याला भांडं लागू शकतं हे स्वीकारलं तरी सुद्धा बोलण्याची भाषा जी आहे ती जर दर्जाहीन असेल, असंस्कृत असेल, असंसदीय असेल तर त्याला जशास तसं उत्तर द्यायला लागेल. आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेबद्दल काही आक्षेप नाही आहे. आम्ही एकोप्यानं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या विधानसभेला सामोरं जातोय, परंतु मुख्यमंत्र्यांनी असे मिठाचे खडे जे आहेत ते बाजूला केले पाहिजे, नाहीतर दूध नासल्याशिवाय राहणार नाही. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर वेगवेगळ्या पातळीवर काही माध्यमांमध्ये कुणाच्या तरी वक्तव्याचा आधार घेऊन जे वक्तव्य अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याचं नाही, शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याचं नाही, आणि असं असताना महायुतीमधल्या केवळ फक्त अजितदादाच्या संदर्भानं काही बातम्या पेरल्या जात आहेत आणि त्या संदर्भातली चर्चा वर्तमानपत्र असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल, यूट्यूब असेल किंवा जे स्वतंत्रपणे ब्लॉग चालवणारे जे चॅनल्स आहेत यांच्यावर त्या पद्धतीच्या चर्चा केल्या जात आहेत. कदाचित आम्हाला असा संशय आहे आमचे जे मित्रपक्ष आहेत भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणि अजितदादांना या संपूर्ण महायुतीच्या माध्यमातून महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी जो आहे तो दिला जाऊ शकतो याचाच संशय आल्यामुळं आमचेच काही ज्यांना न बघवणारे लोक आहेत त्यांनीच काही ह्या गोष्टी पेरायला सुरुवात केलीत का याच्या संदर्भातली नक्की संशय घ्यायला जागा आहे. कारण दिल्लीमध्ये झालेल्या भाजपच्या बैठकीमध्ये थेटपणे कुठंही अजितदादाच्या संदर्भानं सोबत घेतल्यामुळं नुकसान झालंय अशी कुठलीही चर्चा झाली नाही. आणि जे काही विश्लेषण आकडेवारीसह सर्वच लोकसभामध्ये जिथं पराभव झाला, जिथं विजय झाला त्यामध्ये विश्लेषण केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत आल्यामुळं महायुतीचे उमेदवार निवडून येण्याला फायदाच झाल्याचं बहुतेक ठिकाणी अगदी स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं कुठंही अशा पद्धतीच्या आरोपामध्ये थारा नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आमची राष्ट्रवादी एकत्रितरित्याच उद्याच्या निवडणुकीला सामोरं जाईल हे कालच्या भाजपच्या वरिष्ठांच्या बैठकीमध्ये स्पष्ट झालेलं आहे, स्पष्ट केलं गेलेलं आहे. आणि तशा पद्धतीचं देवेंद्रजी असतील, पियुष गोयल असतील यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं देखील गेलं आहे. काही लोक म्हणजे आपल्या पक्षाचे की महायुतीचे म्हणजे तुम्ही मित्र पक्ष म्हणालात, आमचे जुने सहकारी पक्ष असं मी म्हटलेलं आहे. ज्यांना अजितदादांना उद्या भविष्यामध्ये काही जबाबदारी मिळणार असेल तर त्या बाबतीमध्ये ज्यांना आकस आहे त्यांचे हे असे काही बातम्या पेरण्याचे उद्योग चाललेले आहेत असा आमचा आरोप आहे. सर, भाजप असो किंवा एकूणच काल आपण शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त बघितलं की वारंवार एका गोष्टीवरती फार भर दिला जातोय की मुस्लिम मतदान जे आहे ते महाविकास आघाडीला झालं आणि मुस्लिम मतदार आमच्याकडे वळला नाही, अशा प्रकारची वक्तव्य दोन्ही पक्षाकडनं, तुमचे जे महायुतीमधले मोठे पक्ष त्यांच्याकडनं केलं जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार हे पहा की वस्तुस्थिती आहे की या निवडणुकीमध्ये जो काही पराभव झाला किंवा जे आमचे उमेदवार निवडून कमी आले त्याच्यामध्ये मुस्लिम मतदार जो आहे, अल्पसंख्याक मतदार जो आहे त्यांनी बहुतेक एक गट्टा मतदान हे महाविकास आघाडीला केलं आणि
दलित समाजामध्ये संविधान बदललं जाईल अशा पद्धतीचं जे नरेशन केलं गेलं, वस्तुस्थिती तशी नसताना तशा पद्धतीचा अपप्रचार केला गेला, ते नरेशन खोडून काढण्यामध्ये कामाला अपयश आलं आणि या कारणामुळं मुस्लिम असेल, दलित मतदार असेल, यांनी एक गट्टा मतदान जे आहे ते महाविकास आघाडीला केलं. त्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे त्या समाजामध्ये जे काही गैरसमज निर्माण झालेला आहे तो दूर करण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. अल्पसंख्याक समाजाकरता सातत्यानं चांगल्या पद्धतीच्या योजना आणणं, त्यांना निधी उपलब्ध करून देणं, ते महामंडळाला निधी वाढवून देणं, तिथली बेरोजगारी कमी कशी होईल हे याच्याकरता योजना राबवणं, अल्पसंख्याक समाजातल्या शिक्षणाच्या संदर्भातल्या काही नव्यानं योजना सुरू करणं, या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमची एक भूमिका म्हणून त्या ठिकाणी कटिबद्ध आहे आणि ते अजितदादाच्या माध्यमातून निर्णयातून वेगवेगळ्या स्तरावर दिसून देखील आलेला आहे. तरी देखील काही कारणांमुळे त्या समाजामध्ये एक गैरसमज जो निर्माण झालेला आहे तो दूर करण्याची आवश्यकता आहे. शेवटी लोकशाहीमध्ये सर्व समाज घटकांना विश्वास देऊन आणि विश्वास घेऊन सामोरं जावं लागतं. ते आम्ही या विधानसभेच्या वेळेला सर्व आम्ही दुरुस्त करू. विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये काँग्रेसकडनं मुस्लिम चेहरा दिला जाईल आणि या 11 जागांसाठी बिनविरोध निवडणुका होतील असं सुद्धा सांगण्यात येत आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रफुल्लभाई पटेल, माननीय सुनीलजी तटकरे साहेब हेच या बाबतीमध्ये भाष्य करू शकतील. त्या बाबतीमध्ये आमच्याकडून तुम्हाला कुठलीही माहिती आम्ही देऊ शकत नाही. सर, सध्या ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उपोषण सुरू आहे. असं असताना बीडच्या हातोडा गावामध्ये ओबीसी आंदोलकांकडून पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे, तशा आशयाचे बॅनर देखील लावण्यात आलेले आहेत. हे पहा, प्रत्येक समाजामध्ये त्या समाजाच्या अंतर्गत जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगानं त्या समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी जे आहेत ते आग्रही असतात, प्रयत्न करत असतात. तो त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. जसं जरांगे पाटलांना मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्याकरता उपोषण करण्याचा अधिकार आहे, तसंच हाकेंना देखील ओबीसींकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आपण दोघांच्या मूलभूत अधिकाराचा सन्मान केला पाहिजे. त्यामुळं गावबंदी करणं, मग ते ओबीसी समाजाकडून असेल किंवा ती मराठा समाजाकडून असेल, हा देखील नैसर्गिकरित्या मूलभूत हक्कावर अधिक्षेप करण्याचा तो प्रकार आहे. कुणीही आंदोलकांनी कुणालाही गावबंदी करू नये. गावामध्ये फिरणं, कुठेही वावरणं हा जो आहे तो संविधानानं दिलेला मूलभूत अधिकार आहे. तो सगळ्यांनी, आंदोलकांनी आणि सामान्य नागरिकांनी देखील पाळला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.